अमरावती जिल्ह्यामध्ये जुन्या नदी नाल्यांच्या पुलांचं बांधकाम सुरू झालेलं आहे। पावसाळा सुरू होण्याआधीच या कामांना सुरुवात करण्यात आलेली आहे। कुठलीही दुर्घटना होऊ शकते याच पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात आलेली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहत्रे यांनी याबाबत माहिती दिलेली आहे। पावसाळ्याच्या अनुषंगाने सध्या शासनाच्या ज्या गाईडलाईन्स आहेत की पावसाळ्यापूर्वी आपण सगळ्या पुलांचं निरीक्षण करतो। आपल्याकडे पुलाच्या 4 कॅटेगरीज केलेल्या आहेत। एक 0 ते 6 मीटरपर्यंत, नंतर 6 मीटरपासून 30 मीटरपर्यंत, 30 मीटरपासून 60 मीटरपर्यंत आणि 60 मीटरपासून 200 मीटर किंवा 200 मीटर त्याच्यापेक्षा जास्त। 200 मीटरच्या वरचे जे पुल आहेत त्याला आपण लॉंग ब्रिजेस म्हणतो। 6 ते 200 मीटरला आपण मेजर ब्रिज म्हणतो आणि 30 ते 60 हे सुद्धा मेजर ब्रिजच्या कॅटेगरीमध्ये येतं। 30 पेक्षा कमी लांबीच्या पुलाला आपण मायनर ब्रिज म्हणतो। तर या पुलांचं पावसाळ्यापूर्वी त्याचं निरीक्षण केलं जातं। निरीक्षण करताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वेगवेगळ्या स्तरावरील अधिकारी त्या पुलाच्या लांबीनुसार त्याचं निरीक्षण करतात आणि निरीक्षणामध्ये जर काही पुलं आपल्याला डॅमेज आढळले किंवा त्यात काही पावसाळ्यामध्ये ते आपल्याला धोकादायक ठरू शकतात असं आढळलं तर त्याला आपण त्याची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वीच करून घेतो। तसंच पावसाळ्यामध्ये सुद्धा ड्युरिंग मान्सून आपण ज्याला म्हणतो, पुराच्या वेळेस पूर येऊन गेल्यानंतर आमचे जे क्षेत्रीय अधिकारी आहेत ते पुलाची वारंवार पाहणी करत असतात। तिथला जो क्षेत्रीय आमचे कर्मचारी आहेत ते त्याच्यावर नजर ठेवून असतात आणि जर अशी काही घटना घडली किंवा अशी आकस्मिक काही अतिवृष्टी किंवा महापूर अशा जर घटना घडल्या तर त्यावर आपण आपलं क्लोज नियंत्रण असतं, क्लोज कंट्रोल असतं आणि असं आढळल्यास आपण तातडीने त्याची दुरुस्ती हाती घेतो। परंतु आज रोजी आपण जेवढे पुलांचे निरीक्षण केलेलं आहे, अजून काही प्रगतीत आहेत पुलांचं निरीक्षण, परंतु आपल्या जिल्ह्यात इवन माझ्या विभागाच्या कार्यक्षेत्रात किंवा जिल्ह्यातसुद्धा कुठलेही असे आपल्याला धोकादायक पुलं आढळून आलेले नाहीत। त्यामुळे जिथे तातडीची दुरुस्ती आवश्यक आहे असे जे काही आपल्याला घडू शकतं असं ज्या ठिकाणी शक्यता आहे त्याची दुरुस्ती आपण हाती घेतलेली आहे आणि दुरुस्तीची कामं सुरू आहेत। आता साधारणतः माझ्या विभागाच्या कार्यक्षेत्रात आपण एक 2-3 पुलं होते जे जिल्हा परिषदकडून आपल्याकडे वर्ग झालेले रस्ते आहेत। ODRचे MDR झाले आणि ते हस्तांतरण झाले मागच्या 2 वर्षात 3 वर्षात, त्यावरचे काही पुलं होते। तर तिथली ट्रॅफिक इंटेन्सिटी जरी जास्त नसली तरी पण आपण तसे 3 पुलांचे सध्या दुरुस्तीचे काम माझ्याकडे सुरू आहे। माझं नाव चंद्रकांत मेहत्रे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अमरावती।